दिवाळीत सगळेजण तेल उठणं लावून आंघोळ करण्यात बिझी आहेत. इकडे द्राक्षवाले डॉर्मेक्सच्या नशेत रंगपंचमी खेळा लागलेत. त्याचाच कलर बनवण्यासाठी मागल्या अर्धा तास झाली बॅलर घागर ओढत ओढत मी रानात आणले. लगेच त्यातनं अत्यावश्यक लागणार सामान तेवढं काढून घ्यायला चालू केलं आणि 2-3 प्रकारचे कलर. एका कलरनं रंगपंचमी खेळायचे दिवस गेले, आता 2-3 प्रकारचे कलर लागते. ज्यांच्या बागाचे छाटणे झाले त्यांना माहित असेल हे कलर काय आहे. कोणाकोणाला माहिती आहे ह्या गुलाबी कलरच्या औषधचं नाव काय आहे आणि पेस्ट बनवताना त्यात कोणते कोणते औषध टाकणं अत्यावश्यक आहे. कॉमेंट मध्ये सांगायचं कष्ट घ्या तेवढं. मग लाईट येईपर्यंत ऊन चांगलंच पडेल म्हणून हिरीतनं पाणी काढून दिलं. बनवलेली पेस्ट द्राक्षाच्या झाडाला लावायला सोडून आमच्या बिहारींनी खेकड्यालाच लावून ठेवली. आता खेकड्यांचा सामान फुटवा तर निश्चित आहे. हा हे औषध समांतर फुटणीसाठी वापरलं जातं द्राक्ष बागाची छाटणी झाल्यानंतर. इकडे बिहारचे वासी एकदम रेडीच होते कामासाठी. जसं औषध झालं तसं काडी ना काडी धरून रंगवायला चालू केली आणि दिवाळीतल्या रंगपंचमीला सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्ट्या चालू म्हणूनच दिवाळी असल्यासारखं वाटतं, नाही तर दिवाळीचं काहीच एवढं वेगळं असं वातावरण नाहीच आहे. सकाळची दुपार झाल्यानंतर आंघोळ करून दुसऱ्या प्लॉटला फवारणी घ्यायची होती. दिवाळीच्या सुट्ट्या अशा जाणार हे माहिती झालं.